मी एक अंडं घेतलंय, भुर्जी करायची एकच आहे, डब्यासाठी करायचं आहे. त्यासाठी कांदा घेतला एवढा, टोमॅटो, कोथिंबीर पण टाकणार आहे नंतर वरतून, हिंग, मीठ, हळद, लाल तिखट. कढई ठेवली तापायला, तेल टाकूया. कांदा टाकूया. कांदा चांगला भाजून घेऊया. कांदा भाजत आलाय, आता टोमॅटो टाकून घेऊया. टोमॅटो पण चांगला भाजून द्यायचा. थोडंसं मीठ टाकूया म्हणजे टोमॅटो लवकर मऊ होय आणि कांदा पण लवकर भाजेल. कोथिंबीर पण कापून घेतली. कांदा टोमॅटो पण चांगला भाजतोय. कांदा टोमॅटो भाजले, आता त्यात हिंग टाकूया. हिंगासोबत थोडीशी कोथिंबीर टाकायची, म्हणजे हिंग जळत नाही आणि हिंगाचा सुगंध पण छान येतो. हे बघा, तर हळद टाकूया थोडीशी आणि लाल तिखट. थोडंसं टाकलंय ते तिखट आहे, खूप लाल तिखट होत. तर अंडं फोडून घेऊया. हे बघा, अंडं फोडून घेतलंय. एकच अंड्याची भुर्जी, घरात एकच अंडं होतं, आता ते एवढंच डब्याला. हे बघा, चांगले असे परतून घ्यायचे. हे बघा, अशी चांगली सुटसुटीत होती. हे बघा, झाली आपली भुर्जी तयार. तर वरतून कोथिंबीर टाकूया. झाली. आणि एक अंड्याची भुर्जी एका माणसाची डब्यासाठी. हे बघा कशी मोकळी झाली, एकदम चांगली परतून द्यायची. गॅस बंद केलाय.